लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला। लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला। नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला। साई माय सकाळ आजचा दिवस आहे, तिसरा दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे आता आमचा। तर आजची आमची दुपारची वस्ती आहे तारासिंग साई मंदिर, तिकडं आपल्याला आता जायचं आहे। आम्ही प्रवास सुरू केलेला आहे। काल पावसामुळे आमची हालत बेकार झालेली, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल। पुन्हा आज सगळ्यांनी आम्ही हाफ पॅन्टी घातलेल्या आहेत बघा बघा, आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केलेला आहे। चला बोला ओ साईला। खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन। साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन। साई आता आपण इथं स्टॉप घेणार आहोत। आपण नॉन स्टॉप 5 किलोमीटर चाललेलो आहे बघा। आपल्यासोबत नेरूळची पण पालखी आहे, आता आपली पालखी पण इथं थांबलेली आहे। सगळे आपला पहिला झेंडा दुसरा झेंडा सगळे थांबलेले आहेत बघा। आपण इथे जरा नाश्ता करूया आणि आराम करू आणि निघूया ज्या प्रवासाला। पालखी आहे बघा, आले सगळे। बघा चहा मस्तपैकी, चर्च करा। आराम करत आहेत आपले आपण आता हायवेला पोहोचलेलो आहे बघा। आता आपण हे बघा, आणि आपला पप्पू भाईनी आपल्याला थंड आणलेला आहे बघा, फुल स्पॉन्सर। आता आपण टोल नाक्यावर पोहोचलेलो आहे बघा। ऊन आहे बघा। आता आपण सिकंजी घेतलेला आहे, लिंबू सरबतचा आहे बघा। सिकंजी पिऊया मस्तपैकी। आपण आपल्या वस्तीवर पोहोचलेलो आहे दुपारच्या बघा। आता काम चालू आहे साईबाबा मंदिरचं म्हणून बघा, काम चालू आहे। मोठा साईबाबा आहे बाबा।
पोहोचलेला बघा, फायनली पोहोचलेलो आहे. नवीन काम चालू आहे देवळाचा. हे आधी पोहोचलेले आहेत भाऊ पण आपले झोपले. आणि हा बघा कारसेवक बघा, साईराम भावानो. आता आपण दुपारच्या वस्तीवरनं निघालेलो 5 मिनिटातच. तर पाऊस लागलेला आहे, बेकार आहे बघा. बघा सगळे कसे बसलेले आहेत, बेकार पाऊस लागलेला आहे. पाऊस बघू शकतो. परत आपल्याला बेकार पाऊस लागलेला आहे इथं पडगाला. साईराम भावानो. आता पाऊस थांबलेला आहे, आम्ही निघत आहोत पटापट. तर आमच्याकडे रेनकोट पण नाही. बघा किती पाऊस पडलाय, तर लगेच पाणी साठलेलं आहे. निघत आहोत. चला बोला ओम साईराम. पुढचा लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. परत पाऊस लागलेला आहे बघा. आमची पोरं बघा परत थांबलेली आहे. मला वाटते आता भिजायलाच लागणार आहे. रेनकोट शोधत आहे. अबू कसा आहे वडापाव? अंड्या वडापाव कसा आहे? तिकट आहे काय? साईराम भावांनो. आता जर पाऊस थांबलेला आहे तर आपण पुढचा प्रवास चालू केलेला आहे, कारण फुल पाऊस आहे इकडं. आपल्याला पोहोचायचं आहे. रात्री वस्ती आहे आपली आसनगावला. तर इथनं आहे अजून आम्हाला 13 किलोमीटर चालायचं आहे. पण पाऊसच्यामुळे आम्ही थांबत आहोत. खूप पाऊस आहे, बघू शकता पाऊस किती पडलेला आहे हे बघा. आणि आपले काय सवय आम्ही आता निघालेलो आहे. बोला ओम साईराम. आता मार्केट पोचलेलं आहे. कपडे बघू शकता पाऊस पडत आहे आणि आम्ही कसा चाललेलो आहे हे बघा. पाऊस पडत आहे हे बघा. तुम्ही बघू शकता आमची कंडिशन काय आहे. आम्ही बॅनर घेऊन चाललेलो आहे बघा. 3 जण आहोत आम्ही बॅनर घेऊन. पाऊस काय थांबाचं नाव नाही घेत. आम्ही चाललेलो आहे आता बॅनर घेऊन. बॅनर भेटला काय रेनकोट वगैरे काय नाही. आणि फायनली आपण वस्तीवर पोचलेलो आहे बघा.
वस्तीवर पोचलेलो आहे. ही आपली वस्ती आहे. हे बघा पोचलेलो आहे आता आपण वस्तीवर. सगळे इथं भिजलेले आहेत. आमचं काय बाहेर हे उचलतो तिथं ठेव. अरे अंड्या हे बघा हे भिजलेले आहेत सगळे. शरीर गेलो मी टाकून तरी मी दावेन भक्तांसाठी. नवसास माझी पावेल समाधी बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणारेची सत्य नित्य ज्ञा प्रचित अनुभव. क्षण मजाला आणि माया गेला दाखवा ऐसा कोणी. जो मज मने तैसा पावे तैसा पावे मी ही त्यासी. तुमचा मी पारवाईन सर्वदा नवे अन्यथा वचन माझे. जाणायचे आहे साय सर्वास मागे जे रास ते लाभे. सांगा तो झाला काया वाचा मनी तयाचा मी ऋणी सर्व काही. साई म्हणे तोची झाला धन्य. झाला जो अनन्य माझ्या पायी. झाला जो अनन्य माझ्या पायी. झाला जो अनन्य माझ्या पायी. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद